नमस्कार. आजच्या व्लॉगमध्ये मी अगदी मनापासून तुमचं स्वागत करते. तर माझ्या आईच्या घरची आज पूजा होती आणि हा व्लॉग माझा बऱ्याच दिवसाचा आहे, पण मी तो फक्त व्हिडिओज काढून ठेवले होते, एडिट वगैरे काही केला नव्हता. आणि खरं म्हटलं तर ते गावाकडं नेट तर नसतंच, त्यामुळे ते अपलोड पण करायला काही मिळालं नाही. तर व्हिडिओज वगैरे काढून ठेवले होते, पण ते मी आत्ता अपलोड करते. आणि पूजा होती वास्तुशांती, तर काही मोठी केलीच नाही आणि त्यांनी घर पण पूर्ण नव्हतं केलं, बांधून तयार नव्हतं केलं, कारण पाऊस पण जोरात पडायला लागला खरं. आणि मग त्यामुळे त्यांनी बांधकाम पण तसंच ठेवलं आणि फक्त बाजूनं बांधून घेतलं आणि टॉयलेट बाथरूम काढलं. बाकी मधली एक फक्त भिंत टाकली, बाकीच्या भिंतीमधले पार्टिशन इथे राहिले अजून. 6 रूम काढले त्यांनी सगळं टोटल. पण ते बांधकाम ते गवंडी म्हणजे घर बांधणार असते ते तो पण नाही येत टायमिंगवर, त्यामुळे त्याने ते सगळंच तसंच ठेवलं. आणि ते आता पुढच्या म्हणजे दिवाळीकडेच ते पूर्ण करणार होता ते पाऊस उघडल्यावर. आणि त्या भागात कसं होतं, पाऊस पण बराच असतो, त्यामुळं मग ते अवघड होतं. पावसानं चालू एकदा केलं की मग ते थांबतच नाही. ह्या वर्षी तर मे महिन्यातच पावसानं सुरुवात केली. माझी आत्या आणि मी ते आंब्याची पानं दोऱ्यात बांधत होतो, कारण ते पूर्ण घराला आणि चौकटींना सगळ्या लावायचं असतं ते आंब्याच्या पानांचं हार. आणि मग ते करायला घेतलं तर बराच वेळ आमचा तिथं गेला आणि ते सगळं करून झालं. ते रात्रीच खरं बांधून टाकलं होतं ते आंब्याचं. आणि बाकी तोरण ते दिसतं तुम्हाला ते तोरण चौकटीचं जे आहे, तर ते सांगितलं होतं वास्तुशांतीसाठी वेगळं असतं, ते आणायला सांगितलं होतं बारक्या भावाला म्हणजे माझ्या आईनं. तर ते लग्नासाठी असतं ते तोरण घेऊन आला. तर पुजारी बोलले ठीक आहे, असू दे आता. आणि काही जवळ पण नाही दुसरं घेऊन यायला, कारण एकदम आमचं गाव आहे ते एकदम आतमध्ये असं आहे, डोंगराच्या पायथ्याला. आणि मग त्यामुळे ते काही नाही लगेच शक्य कुठली गोष्ट आणणं. तर आई त्याचं सगळं ॲडजस्टमेंट करावी लागते. आणि इथं पूजेला माझा बारका भाऊ आणि बारकी भाऊजाई बसली होती. तर ते बहिणीनं पण बसायचं असतं वाटतं ते होम हे करायला, म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. तर मी पण पहिल्यांदाच बघितलं असं बहिणीनं बसायचं असतं. तर इथं मी बसले होते आणि माझी छोटा भाऊ आणि भाऊजाई होती. तर ते सगळं पुजारी होते, त्यांनी ते होमामध्ये सगळं ते आमच्याकडूनच ते टाकून घेतलं सगळं. आणि इथं पाणी कळशीनं ओतायचं असतं, तर त्यासाठी माझी 2 मोठा भाऊ मोठी वहिनी आणि ती छोटा भाऊ आणि छोटी भाऊजाई ते उभी राहिले होते. आणि मला वरती जायला सांगितलं शिडीवरती आणि वरून पाणी ओतायला सांगितलं. तर त्या कळशीमध्ये म्हणजे पत्र्यावर ते सोन्याचं पान असतं ते ठेवायचं आणि आंब्याचं पान आणि म्हणजे आंब्याचं पानांचं ते हे असतं ते, आणि ते ओतून द्यायचं. मग ते त्यांच्या अंगावरती पडलं पाहिजे असं ह्या हिशोबात. तर ते पाणी वगैरे ओतून झालं. तर ते सगळं झाल्याच्यानंतर खरं ते पाणी वगैरे ते हे करायचं असतं आणि पोशाख वगैरे द्यायचा असतो. म्हणजे बहिणीनं भावांना पोशाख द्यायचा, भावजायांना त्यांची ओटी वगैरे भरायची असते असं. तर तसं ते सगळं पूजा झाल्याच्यानंतर करायचं असतं. आणि त्याच्यानंतर मग इथं कळशी आतमध्ये घेऊन यायचं असतं डोक्यावरून बहिणीनंच. पण मला असं वाटतं की जी घरातली लक्ष्मी असती, म्हणजे जी पूजेला बसणार, तर तिनं मला असं वाटतं की कळशी डोक्यावरून आणायची असती. तर म्हणजे मी असंच बघितलं आहे, तर मलाच माहिती नाही नक्की कुठं कुठं पद्धत वेगवेगळी असती. तर ते मी घेऊन आले आतमध्ये कळशी डोक्यावरून आणि ते ठेवायचं आणि ते पाणी मग वरती पत्र्यावर चढून डोक्यावर ओतायचं असतं ते भावांच्या भावजांच्या. तर इथं होम करायचं चाललं होतं, तर ते सगळं आम्हाला तिघांनाच त्यांनी ते ठेवायला सांगितलं होतं. आणि त्यात सगळं टाकायचं काय काय ते होतं, ते पण आम्हाला तिघांनाच टाकायला सांगितलं त्यांनी. आणि इथं माझा छोटा मुलगा आहे, तो काही राहतच नव्हता. ते गावाकडं गेलो आणि त्याला काय माहिती जास्त माणसं दिसली त्यामुळं रडत होता की कसं का त्याला अवघडल्यागत झालं काय, ते राहतच नव्हता माझ्याशिवाय एक सेकंद पण. त्याला मला भरपूर त्रास दिला खरं तिथं. आणि घर पण नवीनच असल्यामुळे ते वल्लं घर सगळं, मग त्यामुळं पण कशामुळं काय त्याला रडत होता, सारखाच रडत होता. आणि भावाच्या मुलं आहेत त्यांच्यासोबत पण नाही खेळायचा. मग त्यासाठी मला खरं लगेच मी आले निघून मग सासरी. आणि इथं पूजा वगैरे ते झालं की मग तांब्यामध्ये दही आणि काहीतरी ते पुजाऱ्यांनी केलं होतं, आंबवणी का काहीतरी म्हणतात ते. तर त्यासाठी ज्वारी आहे, ती ज्वारी त्यांनी शिजत ठेवायला सांगितली होती त्याच्यामध्ये मीठ टाकून. आणि त्याला उकळी आली, जास्त नाही शिजू दिली, उकळी आली की मग त्यांनी ते दह्यामध्ये मिक्स करायला सांगितली. आणि त्याने ते मिक्स केल्यानंतर पुढं मी ते सोडणार दही आणि ते ज्वारीचं. आणि नंतर मग भाऊजाई हे करत येणार, भात टाकत येणार
आणि त्याच्या पाठीमागून मग माझा भाऊ पाणी टाकत येणार, असं पद्धत आहे. तर ही पहिल्यांदाच मी असं बघते आणि म्हणजे अशी झालीच नाही खरं पूजा. माझ्या तिकडं दुसरं म्हणजे पुनर्वसन झालं, त्या घराची पूजा झाली होती. मी 10वीला होते तेव्हा. पण ती कसं माझी आत्या होती, तर त्या आत्यानं ते बहिणीचं काय असेल ते केलं नाही. आम्ही पण बघितलं नाही, एवढं काही लक्ष नव्हतं दिलं. तर 2 माहेर आहेत माझे, एक पुनर्वसन झालं त्यामुळे ते तिकडं पण मग त्यांचं ते घर, इकडं पण हे, आणि राहायला प्रॉपर ती मुंबईला. मग त्यांना खरं लई त्यांची शेती वगैरे करायचं म्हटलं की खरं धावपळ होती, तिकडं पण आणि इकडं पण. कारण तिकडची पण शेती नाही टाकू शकत, इकडची पण नाही टाकू शकत. पण तिकडं कसं दुष्काळ असल्यामुळं खटाव साईडला पाण्याचं खूप अडचण येते, आणि त्यामुळं मग ती नाही तिकडचं सोडून दिलं त्याने विषय. इकडंच फक्त शेती करतात. मग इकडं पाणी वगैरे भरपूर असतं. तर इथं दूध उतू घालवलं, दूध काय उतू जात नव्हतं कारण लाकडं ओली होती. त्या कसं होतं, वर्षातनंही एकदा जाणार गावाकडं, आणि मग ते लाकडाचं वगैरे भरपूर तिकडं अवघड होतं. मग ते आहे तीच लाकडं हे करावी लागतात फोडून तोडून. आणि कसं सारखं जाणं येणं असलं की मग होतं सगळं ॲडजस्ट सगळं. आणि जवळ पडलं की, जवळ गाव असलं की काय वाटत नाही जायलासारखं. पण ह्यांना ते गाडी वगैरे तिकडं जात नाही, त्यामुळे ह्यांना पण मग हे जास्त जात नाहीत. आणि मग इथं पूजा वगैरे सगळी झाली. आणि कसा वाटला माझा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ.